नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी, होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण बघत आहोत मी ठाणे स्टेशनच्या परिसरामध्ये आणि या गजबजलेल्या एरियामध्ये याचं कारण एवढंच आहे, आतापर्यंत तुम्हाला कमर्शियल प्रॉपर्टी मी वाघे स्टेट इथे दाखवत होतो, पण लोकांचं म्हणणे नागेश सर आम्हाला ठाणे स्टेशनच्या जवळ पाहिजे। आज तुम्हाला इतक्या जवळ प्रॉपर्टी घेऊन आलो ठाणे स्टेशनच्या इथे की अगदी ट्रेन मधून उतरलात तर टाइम लावून तरी मी 5 मिनिटात चालत पण नाही, 3 मिनिटात तुम्ही याल, कारण की समोर ठाणे स्टेशन आहे। जी लोक अपडाऊन करतात बदलापूर किंवा अंबरनाथ त्या बाजूने सीएसटीहून अपडाऊन करतात, ज्यांना ठाण्यामध्ये ऑफिस बघत आहे, ज्यांचे बॉस ज्यांचे मालक ज्यांना मुंबईमध्ये बीकेसी मध्ये परवडत नाही, त्यांना ठाणे स्टेशनच्या इथं कमर्शियल प्रॉपर्टी पाहिजे। त्यासाठी मी ग्राउंड+7 फ्लोअरचा टावर गवलाय, त्यामध्ये फक्त आणि फक्त कमर्शियल प्रॉपर्टी 337 कार्पेट पासून 1142 कार्पेट आहे। लोकेशन पुन्हा एकदा समजून घ्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल, पूर्ण ठाणे स्टेशनचा परिसर गजबजलेला एरिया आहे, तुम्हाला दिसत आहे। मी प्रॉपर्टी अगदी बाजूलाच एकदम बँक ऑन इथे तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायला मिळेल। या बाजूला तुम्ही बघाल तर अल्का हॉटेल, तुमचं एसटी डेपो बाजूला आहे, एक खूप मोठं लँडमार्क जे ठाणे स्टेशन मधलं एसटी डेपो बाजूला आहे, बाजूला तुमच्या रेल्वे स्टेशन दिसतंय। कमर्शियल प्रॉपर्टी 1.5 करोड पासून बजेट आहे, अगदी तुम्हाला 1142 कार्पेट पर्यंत तुम्हाला कमर्शियल ऑफिस आहे। ही झाली लोकेशन बद्दल माहिती, पुन्हा एकदा समजून घ्या। ज्या लोकांना आपलं स्वतः ऑफिस घ्यायचंय, ज्या लोकांना शॉप वगैरे त्यांना स्टेशन परिसरामध्ये बॅक ऑफिस टाकायचं आहे, त्यांच्यासाठी ग्राउंड+7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही झाली लोकेशन बद्दल माहिती। ऍक्च्युअल प्लेन लेवलला जिथं काम चालू तुम्हाला साईटवर घेऊन जातो, तर साईट दाखवतो आणि तुम्हाला कार्पेट एरिया किती, प्राइस किती, निगोशिएशन किती त्याबद्दल माहिती देतो, त्या बघूयात। ठाणे स्टेशन जवळ असा प्रोजेक्ट मी आता ऍक्च्युअल साईट वरती घेऊन काम बघा, ते फक्त ग्राउंड+7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पजेशन आहे, नेक्स्ट इयरला डिसेंबर 26 पर्यंत तुम्हाला पजेशन मिळून जाईल। या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा यूएसपी पॉईंट हा आहे की कोणतीच MIDCची लँड नाहीये, फ्री होल्ड लँड पार्सल आहे। प्रत्येक ऑफिस मध्ये स्वतंत्र असा वॉशरूम असणार आहे। एका फ्लोअरला 11 ते 12 ऑफिसेस आहे। 337 पासून 1142 कार्पेट, 1.5 करोड पासून 5 करोड पर्यंत बजेट आहे। तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला ऑफिसला मिळून जाईल। पार्किंगचा प्रॉब्लेम असतो स्टेशन साईडला, पार्किंगचा वेगळा टावर आहे, पार्किंग तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड मिळणार आहे। तर तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, तुम्हाला बाथरूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, सगळे काय सॉल्व्ह। तुम्हाला तुमचं ऑफिस टाकायचं आहे जे ठाणे स्टेशन पासून बँक ऑन पाहिजे, तर या प्रोजेक्टला या, तुमचं ऑफिसचं स्वप्न पूर्ण होईल। तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडे कोणताही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे, पण तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणाला तरी ऑफिस बघता ठाणे स्टेशनच्या इथे, त्यांना फॉरवर्ड करा, कारण की इन्व्हेस्टमेंट पर्पज जर पैसे टाकलेत ना, महिन्याला 80,000 ते 1 लाख रुपये तुम्हाला महिन्याला रेंट येईल, अशी प्रॉपर्टीची फ्री होल्ड लँड पार्सल आहे ठाणे स्टेशन बँक ऑन द अंतरावरती। चला पुन्हा एकदा सांगेल, नो ब्रोकरेज, फ्री पिकअप अँड ड्रॉप। थँक्यू सो मच, धन्यवाद।